हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिस क्लास ऑफ द फिजिक्स. लास्ट टाइम आपण प्रोजेक्टाईल मोशन मध्ये व्हेलॉसिटी आफ्टर टाइम टी बघितलेलं होतं. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी फी व्हेन इट मेक्स अन अँगल अल्फा विथ द हॉरिझॉन्टल. ओके, म्हणजे हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे बघा, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सपोज असं सांगितलं की एक बॉडी यू व्हेलॉसनं प्रोजेक्ट केलेली आहे ऍट अन अँगल थीटा विथ द हॉरिझॉन्टल. एक बॉडी यू व्हेलॉसनं प्रोजेक्ट केली आहे ऍट अन अँगल थीटा विथ द हॉरिझॉन्टल. ओके, ही पुढे जाईल तसा काय होणार आहे, त्याचा अँगल कंटिन्युअसली चेंज होणार आहे. आता सपोज पुढे गेल्यानंतर सपोज व्हेलॉसिटी फी झालेली असेल आणि अँगल काय झालेला असेल, अल्फा झालेला असेल. तर ज्यावेळी अँगल अल्फा झालेला असणार त्यावेळी व्हेलॉसिटी किती झालेला असणार आहे, असा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ओके, इट इज अ व्हेरी इझी कन्सेप्ट. आता आपल्याला माहित आहे की प्रोजेक्टाईल मोशन मध्ये हॉरिझॉन्टल कंपोनंट नेहमी काय होतो, ऍज इट इज राहतो. हॉरिझॉन्टल कंपोनंट रिमेन्स ऍज इट इज. ठीक आहे. इथला हॉरिझॉन्टल कंपाऊंड येणार आहे यू कॉस थिटा आणि इथला हॉरिझॉन्टल कंपाऊंड होणार आहे फी कॉस अल्फा. आणि हॉरिझॉन्टल कंपाऊंड प्रोजेक्टाईल मोशन मध्ये अजिबात चेंज होत नाही. अँड देअरफॉर दिस इज द रिलेशन दॅट इज फी कॉस यू कॉस थिटा इज इक्वल टू फी कॉस अल्फा. म्हणजे यू दिलेला असेल, थिटा दिलेला असेल आणि अल्फा दिलेला असेल, तर अल्फा अँगल असतानाची व्हेलॉसिटी जर काढायला सांगितलं तर या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. For one example, suppose a body is projected with 100 meter per second at an angle 53 degree with the horizontal. 53 degree with the horizontal ला प्रोजेक्ट केलेले आहे. थोड्या वेळानं हा अँगल कमी 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 होत जातो आणि सपोज अँगल ज्यावेळी 37 डिग्री झालेला असेल त्यावेळीची व्हेलॉसिटी किती असेल. इथली व्हेलॉसिटी सपोज तुम्हाला विचारलं, अँगल ज्यावेळी 37 डिग्री झालेला असेल त्यावेळीची व्हेलॉसिटी किती. तर इथं बघा 100 cos 53 100 cos 53 मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, फी कॉस 37 असलं पाहिजे. 100 cos 53 मीन्स 100 इंटू cos 53 असतं, दॅट इज 3/5 इज इक्वल टू फी cos 37 means it is equal to 4/5. So 5 and 5 get cancel. Okay, and therefore velocity phi should be equal to 100 into 3, that is equal to 300 divided by काय होणार आहे, divided by 4 होणार. Okay, so velocity when it makes an angle 37 degree with the horizontal will be 300/4. म्हणजे किती होणार आहे, that is 75. म्हणजे 53 डिग्रीला 100 मीटर पर सेकंड असेल तर 37 डिग्रीला 75 मीटर पर सेकंड होणार आहे. ओके, इट इज 75 मीटर पर सेकंड. सो इन दिस वे यू कॅन डू द कॅल्क्युलेशन. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे रिलेटेड टू प्रोजेक्टाईल मोशन. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट ऑफ दी प्रोजेक्टाईल मोशन काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऍट द हायेस्ट पॉइंट. वन्स अगेन बघा, बॉडी जर आपण या पद्धतीनं प्रोजेक्ट केली, वर जाणार आणि परत खाली येणार आहे, तर हायेस्ट पॉइंटची व्हेलॉसिटी म्हणजे फक्त हॉरिझॉन्टल कंपाऊंड असतं. ओके, हायेस्ट पॉइंटची व्हेलॉसिटी म्हणजे हॉरिझॉन्टल कंपाऊंड. म्हणजे वन्स अगेन सिंपल एक्झाम्पल घेऊया. बॉडी इज प्रोजेक्टेड विथ 100 मीटर पर सेकंड. याचा हॉरिझॉन्टल कंपाऊंड सपोज 80 असेल आणि व्हर्टिकल कंपोनेंट 60 असेल, तर हायेस्ट पॉइंटला व्हर्टिकल कंपोनेंट फक्त 0 होतो आणि हॉरिझॉन्टल कंपाऊंड ऍज इट इज 80 राहणार आहे. सो व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट येणार आहे फक्त 80 आणि डायरेक्शन द्यायची झाली तर 80 आय कॅप. म्हणजे व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट असणार आहे यूएक्स आय कॅप ओनली. ओके, त्याच्यानंतर हायेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन एक्झॅक्टली एकमेकाला काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. कारण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड असणार आहे आणि व्हेलॉसिटी जी आहे ती हॉरिझॉन्टल असणार आहे. सो हायेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू इच अदर असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज द स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी. म्हणजे हे बघा, बॉडी यू व्हेलॉसनं प्रोजेक्ट केली, वर गेली आणि परत काय झाली, सरफेसवर जाऊन स्ट्राईक होणार आहे. तर व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन यू असेल तर स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी देखील काय असणार आहे, यूच असणार आहे. म्हणजे ज्या व्हेलॉसनं प्रोजेक्ट केली जाते त्याच व्हेलॉसनं स्ट्राईक होते. आता हे वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर कसं होणार आहे, तर लक्षात घ्या, याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट प्रोजेक्शनच्या वेळी हॉरिझॉन्टल कंपाऊंड असणार आहे दॅट इज यूएक्स आणि व्हर्टिकल कंपाऊंड आहे यूवाय. तर व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन काय लिहिणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन यू बार इज इक्वल टू यूएक्स आय कॅप प्लस यूवाय जे कॅप लिहिणार आहे. कारण यूएक्स आणि यूवाय दोन्ही काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. आणि स्ट्राईक होत असताना ओके, स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी बघा, हॉरिझॉन्टल कंपाऊंड तर चेंजेस होत नाही, म्हणजे यूएक्स एवढा ऍज इट इज राहणार आहे आणि व्हर्टिकल कंपाऊंड जो अपवर्ड आहे ना, तो त्या पॉइंटला काय असणार आहे, डाऊनवर्ड असणार आहे. म्हणजे मायनस युवाय जे कॅप. याच्यावर ऑलरेडी नीट एक्झामिनेशनला एक क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन काय होता बघा, सपोज व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन 10 आय कॅप प्लस 20 जे कॅप आहे.
व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन काय असेल 10 i कॅप प्लस 20 j कॅप असेल तर स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी काय असणार आहे. तर स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी म्हणजे मध्ये फक्त काय होतं व्हर्टिकल कंपोनंट फक्त प्लसचा मायनस होतो एवढंच होतं. सो व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन 10 i कॅप प्लस 20 j कॅप असेल तर स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी असणार आहे 10 i कॅप मायनस 20 j कॅप. दॅट इज द ओनली थिंग. ओके, दॅट इज 10 i कॅप मायनस 20 j कॅप. तर लक्षात घ्या व्हेलॉसिटी कधी मॅक्सिमम असते पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला आणि स्ट्रायकिंग पॉइंटला मॅक्सिमम असते आणि हायेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी काय असते मिनिमम, झिरो नव्हे मिनिमम असते. ओके, त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा पॉइंट चेंज इन व्हेलॉसिटी. ओके, चेंज इन व्हेलॉसिटी आणि चेंज इन मोमेंटम इन प्रोजेक्टाइल मोशन अनेक वेळा विचारलं जातं. ठीक आहे, आता चेंज इन व्हेलॉसिटी अँड मोमेंटम टिल इट रिचेस द हायेस्ट पॉइंट. हायेस्ट पॉइंटला पोहोचेपर्यंत चेंज इन व्हेलॉसिटी किती होणार बघा. हे बघा, इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे UXI प्लस UY जे असणार आहे. पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला ही व्हेलॉसिटी असणार आहे. वर जाणार, हायेस्ट पॉइंटला पोहोचणार. हायेस्ट पॉइंटला फक्त UXI कॅप असणार ना, कारण हॉरिझॉन्टल कंपाऊंड फक्त असतो हायेस्ट पॉइंटला, व्हर्टिकल कंपाऊंड असतच नाही. आणि त्याच्यामुळं चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी केलं तर UXI कॅन्सल होणार आणि चेंज इन व्हेलॉसिटी काय होणार आहे मायनस UY जे कॅप होणार. विथ डायरेक्शन सांगायचं झालं तर मायनस UY जे कॅप. आणि UY म्हणजे काय असतं U साइन थिटा असतं. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी होतं U साइन थिटा कधी पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून हायेस्ट पॉइंटला जाईपर्यंत. आणि चेंज इन व्हेलॉसिटी मिळालं की मग त्याला मास न मल्टिप्लाय केलं की काय होतं चेंज इन मोमेंटम मिळतं. लक्षात येतंय. तर पुन्हा एकदा सांगतोय पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून हायेस्ट पॉइंटला पोहोचेपर्यंतची चेंज इन व्हेलॉसिटी असणार आहे दॅट इज मायनस UY जे कॅप. हे डायरेक्शन सहित आणि मॅग्निट्यूड वाईज विचारलं तर फक्त UY म्हणजे U साइन थिटा. ओके, आणि चेंज इन मोमेंटम फक्त m न त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, काय वेळेला चेंज इन व्हेलॉसिटी अँड चेंज इन मोमेंटम इन कंप्लीट ट्रॅजेक्टरी. कंप्लीट ट्रॅजेक्टरी म्हणजे पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून स्ट्रायकिंग पॉइंट पर्यंत चेंज इन व्हेलॉसिटी किती होणार आहे. तर पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला व्हेलॉसिटी असणार आहे UXI प्लस UYJ. बरोबर आहे ना, आणि स्ट्रायकिंग पॉइंटला व्हेलॉसिटी असणार आहे UXI मायनस UYJ असणार. फक्त व्हर्टिकल कंपाऊंड काय होतो प्लसचा मायनस होतो, हॉरिझॉन्टल कंपाऊंड चेंज होत नाही. आता या दोन व्हेलॉसिटीचं सबट्रॅक्शन केलं तर UXI कॅन्सल होणार आणि मायनस UYJ मायनस 2UYJ कॅप होणार आहे. लक्षात येते. सो चेंज इन व्हेलॉसिटी इन कंप्लीट जर्नी इज मायनस 2YJ कॅप होणार आहे. म्हणजे मॅग्निट्यूड वाईज फक्त सांगायचं झालं तर 2U साइन थिटा होणार आहे. आणि चेंज इन मोमेंटम काढायचं झालं तर फक्त याला m न मल्टिप्लाय होणार. सो चेंज इन मोमेंटम होणार आहे 2MU साइन थिटा. ओके, त्याचबरोबर नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाइल व्हेन इट बिकम परपेंडिक्युलर टू इनिशियल व्हेलॉसिटी. तर इनिशियल व्हेलॉसिटीला कधीतरी व्हेलॉसिटी कुठेतरी परपेंडिक्युलर होणार आहे. ही इनिशियल डायरेक्शन याला बरोबर परपेंडिक्युलर कधीतरी व्हेलॉसिटी होणार आहे. तर ज्यावेळी परपेंडिक्युलर होते त्यावेळी ती व्हेलॉसिटी किती असते U कॉट थिटा असते. लक्षात येत आहे. आणि किती टाइम नंतर परपेंडिक्युलर होते U बाय G साइन थिटा या टाइम नंतर ती परपेंडिक्युलर होते. हे दोन फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत लक्षात घ्या. हे बघा, एक प्रोजेक्टाइल U व्हेलॉसिटीनं थिटा अँगलला प्रोजेक्ट केलेली आहे. ओके, आफ्टर सम टाइम द व्हेलॉसिटी विल बिकम परपेंडिक्युलर टू इनिशियल व्हेलॉसिटी. तर किती टाइम नंतर परपेंडिक्युलर होणार आहे U बाय G साइन थिटा या टाइम नंतर परपेंडिक्युलर होणार आहे. आणि ज्यावेळी परपेंडिक्युलर होईल त्यावेळी व्हेलॉसिटी किती असते U कॉट थिटा असते. हे पॉइंट्स लक्षात ठेवावे लागतील. ओके, आफ्टर दॅट टी टाइम नंतरची पोझिशन काढायची असेल. पोझिशन काढायचं म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काढायचं आणि वाय कोऑर्डिनेट काढायचा. एक्स कोऑर्डिनेट कोण डिफाइन करणार UX. सो एक्स येणार आहे UX इंटू टी. ओके, हे फॉर्म्युले महत्वाचे आहेत बघा. ओके, टी टाइम नंतर किती एक्स ऍक्सिस वर किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला असणार UX इंटू टी. आणि टी टाइम नंतर वाय ऍक्सिस वर म्हणजे व्हर्टिकली किती ट्रॅव्हल केलेला असणार आहे Y इज इक्वल टू UYT मायनस हाफ GT स्क्वेअर. ओके, हे दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत. टी टाइम नंतर एक्स कोऑर्डिनेट किती होणार आणि टी टाइम नंतर वाय कोऑर्डिनेट किती होणार. टी टाइम नंतर एक्स कोऑर्डिनेट होणार आहे UX इंटू टी आणि टी टाइम नंतर वाय कोऑर्डिनेट होणार आहे UYT मायनस हाफ GT स्क्वेअर. ओके, सो दिस इज टू बी रिमेंबर्ड. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ओके, याच्यावर सहित एक क्वेश्चन पण दिलाय बघा. या क्वेश्चनचं सोल्युशन येते का बघा. द इक्वेशन ऑफ मोशन ऑफ द प्रोजेक्टाइल आर गिवन बाय. इक्वेशन ऑफ मोशन दिलेले आहे तिथं. इक्वेशन ऑफ मोशन काय दिलंय x इज इक्वल टू 3060 अँड
2y इज इक्वल टू 96t मायनस 9.8 t स्क्वेअर. ठीक आहे. आता आपलं इक्वेशन काय बघा, द अँगल ऑफ प्रोजेक्शन काढायला सांगितलं याच्यावरून. एक्सचं इक्वेशन, वायचं इक्वेशन दिलं आणि थीटा काढायला सांगितलंय. आता एक्स इज इक्वल टू काय असतं बघा, एक्स इज इक्वल टू ux इंटू टी अँड एक्स इज इक्वल टू 36t आहे. म्हणजे याला कम्पेअर फक्त करायचं आहे. ux येणार आहे 36, बरोबर आहे ना. एक्स इज इक्वल टू 36t अँड एक्स इज इक्वल टू uxt, 36 आलं. त्याच्यानंतर आता हे 2y इक्वेशन आहे, हे y मध्ये अगोदर कन्वर्ट करूया. y इज इक्वल टू कम्प्लीट इक्वेशनला 2 ने डिवाइड केलं तर 96/2 म्हणजे काय येणार आहे, दॅट इज 48 t मायनस हाफ 9.8 म्हणजे जी टी स्क्वेअर. आता हे वायचं इक्वेशन या वायच्या स्टँडर्ड फॉर्म्युलाला जर कम्पेअर केलं तर बघा, वाय युवाय टीच्या ठिकाणी 48t आहे आणि हाफ जी टी स्क्वेअर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, युवाय मस्ट बी इक्वल टू किती असलं पाहिजे, 48 असलं पाहिजे. ux 36, uy 48. आता अँगल ऑफ प्रोजेक्शनचा फॉर्म्युला आठवतोय का बघा, tan थीटा इज इक्वल टू uy बाय ux असतं. एकदा ux uy दोन कॉम्पोनंट मिळाले की अँगल ऑफ प्रोजेक्शन कॅल्क्युलेट करता येतो. सो tan थीटा इज इक्वल टू uy बाय ux येणार आहे. uy इज इक्वल टू 48 आहे आणि ux किती आहे, 36 आहे. ओके, सो tan थीटा इज इक्वल टू 4/3. tan थीटा इज इक्वल टू 4/3 किती डिग्रीला असतं, 53 डिग्रीला. सो अँगल ऑफ प्रोजेक्शन येणार आहे 53 डिग्री. व्हेरी इझी क्वेश्चन, लक्षात घ्या, व्हेरी इझी क्वेश्चन. ओके, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन इथंच दिलेला आहे बघा. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलंय, द इक्वेशन ऑफ मोशन ऑफ प्रोजेक्टाइल आर गिव्हन ॲज. पुन्हा एकदा एक्स आणि वायचं इक्वेशन दिलेलं आहे. द रेंज इज, ओके. आता इथं अगोदर काय करा, ux आणि uy आयडेंटिफाय करा. ux आणि uy च्या व्हॅल्यू किती येणार आहे. ओके, x इज इक्वल टू 6t आहे ना. आता x इज इक्वल टू uxt असतं, तर ux येणार आहे इक्वल टू 6. ओके, ux किती येणार आहे, 6 येणार आहे. आणि या इक्वेशनला uy मायनस हाफ जी टी स्क्वेअरला जर कम्पेअर केलं तर इथं uy येणार आहे, दॅट इज इक्वल टू 4 येणार आहे. टी बरोबर असणारी टर्म म्हणजे 4. ओके, सो ux uy मिळालं. इथं अँगल ऑफ प्रोजेक्शन विचारला असता, tan थीटा इज इक्वल टू uy बाय ux म्हणजे 4/6 म्हणजे दॅट इज 2/3 वगैरे आला असता. इथं रेंज पण काढायला सांगितलं, तर रेंजचा फॉर्म्युला पुढे आहे. रेंजचा फॉर्म्युला आहे 2ux uy बाय g असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. हा रेंजचा फॉर्म्युला हा पुढे आहे. रेंज इथंच मी काय कॅल्क्युलेट करतोय, कारण हा रेंजचा क्वेश्चन आहे. 2 टाइम्स ux आहे 6, uy आहे 4 डिवायडेड बाय g ची व्हॅल्यू किती, तर g ची व्हॅल्यू प्रत्येक वेळी 9.8 असेलच नाही. आता बघा, इथं टी स्क्वेअर बरोबर हाफ जी असते आणि इथं टी स्क्वेअर बरोबर 1 आहे. म्हणजे हाफ जी इज इक्वल टू 1 येणार आहे. म्हणजे g इज इक्वल टू इथं 2 येते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे देखील कम्पेअर करत असताना चेक करायचं, जी ची डायरेक्ट व्हॅल्यू 9.8 घ्यायची नाही. सो काय येणार आहे, 2x uy बाय g म्हणजे इथं 2 येणार, 2 गेट कॅन्सल आणि रेंज येणार आहे 24 मीटर. ओके, रेंज काढायला खूप सोपं आहे बघा. ux आणि uy हे दोन कंपोनंट असतील तर रेंजचा फॉर्म्युला ते काही स्टुडंट u स्क्वेअर साइन 2 थीटा डिवायडेड बाय g वगैरे काही कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला लक्षात ठेवतात. हे लक्षात ठेवायचे नाहीत फॉर्म्युले. रेंजचा फॉर्म्युला असणार आहे 2 टाइम्स हॉरिझॉन्टल कंपोनंट व्हर्टिकल कंपोनंट डिवायडेड बाय g. हे सोपं पडतंय. 2 टाइम्स ux uy बाय g असं लक्षात ठेवा, म्हणजे ते सोपं पडतंय. म्हणजे 2 टाइम्स हॉरिझॉन्टल कंपोनंट इंटू व्हर्टिकल कंपोनंट डिवायडेड बाय g, म्हणजे कंपोनंटचं प्रोडक्ट डिवायडेड बाय 5 असं लक्षात ठेवलं तरी चालतंय. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इज द इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. हा देखील खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा, इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. हे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी तुम्हाला पार्टच करून ठेवायला लागेल, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी काय असतं बघा, y इज इक्वल टू समथिंग x मायनस, ओके, मायनस, ओके, समथिंग x मायनस समथिंग x स्क्वेअर असतं. बघा कसं लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला सांगायला लागलोय. y इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी असतं समथिंग x मायनस समथिंग x स्क्वेअर. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, लक्षात घ्या. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. y इज इक्वल टू समथिंग x मायनस समथिंग x स्क्वेअर. तर पहिलं समथिंग म्हणजे काय, तर टॅन थिटा इंटू x मायनस दुसरं समथिंग म्हणजे काय, g डिवायडेड बाय 2ux स्क्वेअर. म्हणजे g डिवायडेड बाय 2 टाइम्स हॉरिझॉन्टल कंपोनंट स्क्वेअर इंटू x स्क्वेअर. हे असं लक्षात ठेवा. बुकमध्ये डिफरंट फॉर्म्युले, वेगळे काहीतरी फॉर्म्युले दिलेले असतील तर ते फॉर्म्युले लक्षात ठेवण्याऐवजी या पद्धतीनं इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी लक्षात ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट आहे.
ओके, सो y इज इक्वल टू tan थिटा इंटू एक्स मायनस g डिवायडेड बाय 2ux स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा आहे? ट्रॅजेक्टरीचा समथिंग x मायनस समथिंग एक्स स्क्वेअर. फर्स्ट समथिंग म्हणजे tan थिटा असतं आणि नेक्स्ट समथिंग म्हणजे g डिवायडेड बाय 2ux स्क्वेअर. g डिवायडेड बाय 2ux स्क्वेअर. आता याच्यावरचा क्वेश्चन कसा असतोय सांगतो मी तुम्हाला. सपोज असं सांगितलं की एका ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन आहे, दॅट इज ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 4/3x minus 1 by 1 divided by सपोज काहीतरी 40 असेल इंटू एक्स स्क्वेअर असेल. ओके, 4/3x minus 1/40x स्क्वेअर. तर इथं तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं? अँगल ऑफ प्रोजेक्शन आणि व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन या दोन गोष्टी विचारल्या जाऊ शकतात, थीटा आणि यू. आता बघा याच्यामध्ये कंपॅरिझन जस्ट करा, tan थिटा इंटू एक्स म्हणजे एक्स बरोबर असतं tan थिटा. मग tan थिटा किती येणार तुमचं? 4/3 येणार. tan थिटा इज इक्वल टू 4/3. मग थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे? 53 डिग्री. व्हेरी सिंपल. परत कुणाबरोबर कंपेअर करायचं? g डिवायडेड बाय 2x स्क्वेअर म्हणजे 1/40. बघा g डिवायडेड बाय 2ux स्क्वेअर इज इक्वल टू 1/40 येणार आणि त्याच्यावरून ux स्क्वेअर इज इक्वल टू येणार आहे 40 इंटू 5 दॅट इज 200 होणार. जे ux येणार आहे अप्रॉक्सिमेटली किंवा एक्झॅक्टली 14 येणार ux. 200 चा स्क्वेअर रूट. ऍक्च्युअली g ची व्हॅल्यू 9.8 घेतली तर ते 196 येतं. 196 चा स्क्वेअर रूट 14 येणार आहे. लक्षात येईल का? तर ux 14 आला. u अजून काढायचा आहे. u कसा काढायचा? तर ux म्हणजे u cos थिटा असतं. ux म्हणजे काय असणार आहे? u cos थिटा. ux म्हणजे u cos थिटा बरोबर 14. मग u इज इक्वल टू 14 डिवाइडेड बाय काय येणार आहे? cos थिटा येणार आहे. आणि 14 डिवाइडेड बाय थिटा आपण काढलेलाच आहे. cos 53 म्हणजे असतं दॅट इज 3/5. सो 70 बाय आन्सर काय येणार आहे? 70/3 विल बी द आन्सर. ओके, या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन तुम्ही इझिली करू शकताय. लक्षात येते का? म्हणजे या पद्धतीनं हे सिंपल जे मोस्ट प्रोबेबल प्रॉब्लेम जे आहेत जे तुम्हाला नीट एक्झामिनेशनला जे एक्झामला विचारले जाऊ शकतात मेन्स एक्झामला, हे असले प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगायला लागलो. एवढंच व्यवस्थित प्रिपेअर करा. ओके, ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. ओके, आणि त्याच्या कंपॅरिझननं तुम्हाला अँगल ऑफ प्रोजेक्शन आणि व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन काढायला सांगितलं जातं. कंपॅरिझन केल्यावर तुम्हाला काय मिळते लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे थिटा मिळतोय, अँगल ऑफ प्रोजेक्शन मिळतोय आणि त्याचबरोबर आणखी काय मिळतंय? यूएक्स मिळते आणि यूएक्स म्हणजे यू कॉस थिटा वरून परत तुम्ही यू काढू शकताय. ओके, नेक्स्ट याच्यानंतर काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, हे पाठ करायचे आहेत फॉर्म्युले. ओके, तर पहिली गोष्ट म्हणजे टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला. म्हणजे टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे हाऊ मच टाइम द प्रोजेक्टाईल इज इनसाइड द एअर. तर फॉर्म्युला येणार आहे वर जाण्यासाठी टाइम लागतो uy/g, खाली येण्यासाठी टाइम लागतो uy/g. टोटल टाइम ऑफ फ्लाइट येणार आहे 2uy/g. कॉम्पोनंटच्या स्वरूपात फॉर्म्युले लक्षात ठेवा, कधीही मिस्टेक होणार नाही. टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला येतो 2uy/g. व्हेरी सिंपल क्वेश्चन बघा. A projectile is projected with 100 meter per second at an angle 53 degree with the horizontal. Time of flight किती येणार आहे बघा. 100 चे दोन कंपोनंट येणार आहेत 60 आणि 80. इकडचा असणार आहे 60 कंपोनंट, इकडचा असणार आहे 80 कंपोनंट. ओके, व्हर्टिकल कंपोनंट किती आहे? 80 आहे. सो टाइम ऑफ फ्लाइट येणार आहे 2 इंटू 80 डिवायडेड बाय 10. सो आन्सर येणार आहे 16 सेकंड. असं इझिली तोंडी कॅल्क्युलेशन तुम्ही काढू शकताय. ओके, तोंडी कॅल्क्युलेशन करता येते हे. तर टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा? 2uy/g. ते साइन थिटा कॉस थिटा असले फॉर्म्युले लक्षात ठेवू नका, कन्फ्युजन होते आणि ते विसरतात फॉर्म्युले. 2uy/g म्हणजे टाइम ऑफ फ्लाइट कशावर डिपेंड असतो? व्हर्टिकल कंपोनंट वर डिपेंड असतो. बघा आता इथं महत्वाची गोष्ट काय, दोन प्रोजेक्टाईलचा टाइम ऑफ फ्लाइट सेम कधी असणार? तर त्यांचा व्हर्टिकल कंपोनंट सेम असला तर. काय सांगतोय लक्षात येत आहे? दोन प्रोजेक्टाईलचा टाइम ऑफ फ्लाइट सेम कधी असतोय? हे कम्पेअर करायला, अनालिसिस करायला देखील खूप इझी पडतंय. दोघांचा uy सेम असेल तर टाइम ऑफ फ्लाइट सेम असतो. त्याच्यानंतर रेंजचा फॉर्म्युला आहे 2ux/uy/g. म्हणजे दोन कंपोनंटचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय डायरेक्टली 5 करू शकताय. 2/g म्हणजे 5 ना. व्हेरी सिंपल फॉर्म्युला टू अंडरस्टँड, रिमेंबर. हे बघा पुन्हा एकदा, एक प्रोजेक्टाईल 100 मीटर पर सेकंड न प्रोजेक्ट केली ऍट अन अँगल 53. रेंज किती येणार आहे?
आता इथं साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरला तर हे सॉल्व्हच करता येणार नाही तुम्हाला. 53 चं डबल करून साइन थिटा कसं काढणार तुम्ही? तर लक्षात घ्यायचे दोन कंपोनंट 80-60 होणार आहेत. बरोबर? दोन कंपोनंट 80-60 झाल्यावर रेंज किती येणार आहे मग? रेंज. तर 2 टाइम्स 80 into 60 divided by 5. ओके? सो या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. डिवाइडेड बाय 10 सॉरी 2 uxy by g ना 2 टाइम्स uxy by g. हे 0 आणि एक 0 कॅन्सल होईल. म्हणजे काय येणार 80 into 60 म्हणजे टोटल 960 रेंज येणार आहे 960 मीटर. आणि त्याचबरोबर दुसरा फॉर्म्युला आहे u स्क्वेअर sin 2 थीटा बाय g. हा फॉर्म्युला म्हणून एक लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता रेंज मॅक्सिमम कधी असते हे पण लक्षात ठेवा. रेंज इज मॅक्सिमम व्हेन अँगल इज 45. 45 डिग्रीला रेंज काय असते? मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. आणि मॅक्सिमम रेंज किती असते? u स्क्वेअर बाय g फक्त असते. मॅक्सिमम रेंज आर मॅक्सचा फॉर्म्युला u स्क्वेअर बाय g. ओके. एक व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे बघा. वॉटर फाउंटेन स्प्रिंकल वॉटर ऑल अराउंड द ग्राउंड मॅक्सिमम एरिया कवर्ड बाय इट. एक वॉटर फाउंटन आहे आणि तो वॉटर असा स्प्रे करतोय सगळ्या डायरेक्शनला. तर त्यांना कव्हर केलेला असा जो सर्क्युलर एरिया असणार आहे तो किती असणार आहे? तर सर्क्युलर एरिया असणार आहे पाय आर स्क्वेअर. ओके. मॅक्सिमम एरिया किती कव्हर करणार आहे? पाय आर मॅक्स स्क्वेअर येणार आहे. ओके. सो पाय इंटू आर मॅक्स असतं यू स्क्वेअर बाय जी, त्याचा स्क्वेअर यू रेस टू 4 डिवाइडेड बाय जी. ओके. दॅट इज द मॅक्सिमम एरिया कव्हर्ड. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी इन टर्म्स ऑफ रेंज येतं एक्स टॅन थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स बाय आर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट मॅक्सिमम हाईट किती जाणार आहे? तर मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला बघा uy स्क्वेअर बाय 2g. पुन्हा एकदा कंपोनंटच्या स्वरूपात. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, टाइम ऑफ फ्लाइट आणि मॅक्सिमम हाईट हे कशावर डिपेंड असतात? फक्त व्हर्टिकल कंपोनंट डिपेंड असतात uy वर. uy स्क्वेअर बाय 2g हा फॉर्म्युला आहे. ओके. म्हणजे दोन प्रोजेक्टाईलचा टाइम ऑफ फ्लाइट जर सेम असेल तर दोन प्रोजेक्टाईलचं काय असतं? मॅक्सिमम हाईट देखील सेमच असते. लक्षात घ्या. ओके. So uy square by 2g, once again very simple problem. A projectile is projected with 100 meter per second. याचा horizontal component suppose 60 आला, vertical component suppose 80 आला, तर किती मॅक्सिमम रेंजला जाऊन पोहोचणार? तर uy square vertical component square 6400 divided by 2g, that is 20. म्हणजे किती येणार आहे? That is 320 meter is the maximum height reached. Okay, very simple. After that, relation between h, r and t, r tan theta is equal to 4h is equal to half gt square. येथे तिघांच्या मधलं रिलेशन आहे. r tan theta is equal to 4 times height असतं is equal to half gt square असतं. ओके. नेक्स्ट इथं आणखी काही शॉर्टकट फॉर्म्युले आहेत. जर इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी तुम्हाला दिलेलं असेल, हे बघा y इज इक्वल टू ax मायनस bx स्क्वेअर असं इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी दिलेलं असेल तर रेंज काय येणार आहे? रेंज इज इक्वल टू a बाय b येतं. आणि एच मॅक्स हे दोन फॉर्म्युले तरी लक्षात ठेवा. एच मॅक्स येणार आहे a स्क्वेअर बाय 4b. एच मॅक्स किती येतं? मॅक्सिमम हाईट किती पोहोचणार आहे? a स्क्वेअर बाय 4b. सिंपल क्वेश्चन एक बघूया. सपोज इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी दिलं तुम्हाला. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी इज 5x minus 1 by 20 x square. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी असं दिलं तर रेंज किती? बघा काही थिंक करायची गरज नाही. डायरेक्टली काय करायचं आहे? a बाय b करायचं. म्हणजे x बरोबर असते ते a आणि y बरोबर x स्क्वेअर बरोबर असते ते b असणार आहे. सो a ची व्हॅल्यू येणार आहे 5 आणि b ची व्हॅल्यू किती येणार आहे? 1 by 20. सो आन्सर येणार आहे 1000 मीटर. लक्षात येते का? सो y इज इक्वल टू 5x मायनस 1 बाय 20 x स्क्वेअर असं ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन दिलं तर रेंज एवढी येणार आहे. सपोज असं सांगितलं y इज इक्वल टू 5x मायनस 1 बाय 20 x स्क्वेअर असेल तर मॅक्सिमम हाईट किती येणार आहे? h मॅक्स. तर h मॅक्स येणार आहे. हे काही शॉर्टकट आहेत हे लक्षात ठेवा सगळे. a स्क्वेअर बाय 4b. a स्क्वेअर म्हणजे 25 डिवाइडेड बाय 4 टाइम्स b. 4 टाइम्स 1 बाय 20. आन्सर येणार आहे 125 मीटर. लक्षात येते का बघा? तर हे फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. ऍटलिस्ट हे दोन फॉर्म्युले पहिले तर लक्षात ठेवा. जर ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन ax मायनस bx स्क्वेअर असेल म्हणजे x बरोबरची टर्म आणि x स्क्वेअर बरोबरची टर्म माहित असेल तर a बाय b येणार आहे रेंज
आणि a²/4b येतं मॅक्सिमम हाईट. आता याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, दॅट इज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, तर लक्षात घ्या, कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे येणार आहे ज्या दोन अँगलची सम काय असते 90 डिग्री असते, म्हणजे 30 and 60. ओके, 10 and 80, 15 and 75 हे सगळे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. तर थीटा अँड 90 मायनस थीटा किंवा 45 प्लस थीटा अँड 45 मायनस थीटा किंवा थीटा विथ हॉरिझॉन्टल अँड थीटा विथ व्हर्टिकल हे कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेयर्स आहेत. लक्षात घ्या, कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेयर्स काय, थीटा अँड 90 मायनस थीटा, 45 प्लस थीटा, 45 मायनस थीटा, थीटा विथ हॉरिझॉन्टल अँड थीटा विथ व्हर्टिकल या कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेयर्स आहेत. आता कॉम्प्लिमेंटरी अँगलला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, रेंज सेम असते. जर व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन सेम असेल तर, लक्षात येत आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगलला रेंज तेवढीच असते. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सपोज असं सांगितलं 15 डिग्रीला रेंज आर असेल, आता सेम व्हेलॉसिटीनं बॉडी प्रोजेक्ट केली तर 75 डिग्रीला रेंज किती येणार आहे, एक्झॅक्टली तेवढीच येणार आहे. 30 डिग्रीला जेवढी रेंज असणार आहे तेवढीच 60 डिग्रीला रेंज असणार आहे. ओके, 10 डिग्रीला जेवढी रेंज असणार आहे तेवढीच 80 डिग्रीला रेंज असणार आहे, प्रोव्हाइडेड दॅट दोन्ही ठिकाणी व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन सेम असली पाहिजे. ओके, इथे एक सिंपल क्वेश्चन आहे बघा, अ शेल इज फायर्ड ऍट 25 डिग्री शुड हिट अ गिवन टार्गेट. बघा, एका टार्गेटला हिट करण्यासाठी किती डिग्रीला फायर करावं लागतं, 25 डिग्रीला प्रोजेक्ट करावं लागतं. बट लॅटर इट वॉज फाउंड दॅट देर वॉज अ हिल इंटरव्हिन्स द टार्गेट. मध्ये मात्र हिल आहे, नंतर लक्षात आलं की मध्ये का हे एक हिल आहे. मग आता परत ते टार्गेट हिट करायचं आहे, परंतु हिलच्या वरनं आपल्याला आता काय करायचं आहे, ते प्रोजेक्ट करायचं आहे. मग त्याच्यासाठी आता रेंज त्याच टार्गेटला परत हिट करायचं आहे, रेंज तेवढीच पाहिजे, तर किती अँगलला आता काय करावं लागेल, ते प्रोजेक्टाईल फायर करावे लागणार आहे. मग 25 डिग्रीला जेवढी रेंज असणार तेवढीच कुठल्या अँगलला असणार आहे, 90 मायनस 25 ला असणार, म्हणजे किती, 65 डिग्रीला. ओके, म्हणजे 25 डिग्री आणि 65 डिग्रीला रेंज सेम असते. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स रिलेटेड आणखी काही महत्वाच्या गोष्टी, कॉम्प्लिमेंटरी अँगल्सला H1 प्लस H2 असतं u²/2g. कॉम्प्लिमेंटरी अँगलला असतं H1/H2 असतं tan² थीटा. ओके, ऍटलिस्ट हे दोन फॉर्म्युले तरी माहिती पाहिजेत. H1 प्लस H2 u²/2g, H1/H2 tan² थीटा. त्याच पद्धतीनं कॉम्प्लिमेंटरी अँगल्सला T1/T2 येतं tan थीटा कॉम्प्लिमेंटरी अँगल्सला, आणि T1 इंटू T2 येतं 2r/g. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो, दॅट इज द एनर्जी इन प्रोजेक्टाईल मोशन. एनर्जी, आता एनर्जी म्हणजे काय, इट इज द सम ऑफ कायनेटिक, टोटल एनर्जी म्हणजे काय असणार आहे, इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी. ओके, तर पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला सगळीच्या सगळी एनर्जी पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला तो सरफेसवरच असणार ना, त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी 0 असणार. टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी असणार आहे, दॅट इज हाफ m u². हायेस्ट पॉइंटला त्याला हाईट पण असणार आणि व्हेलॉसिटी पण असणार आहे. मग हायेस्ट पॉइंटला कायनेटिक एनर्जी असणार हाफ m(u(x²), म्हणजे हाफ m(u²) cos² थीटा, आणि पोटेन्शियल एनर्जी असणार आहे mg(h max), म्हणजे हाफ m(u²) sin² थीटा येतं. ओके, आणि हायेस्ट पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी बाय कायनेटिक एनर्जीचा रेशो येतो tan² थीटा, बिकॉज इट इज sin² थीटा बाय cos² थीटा येणार आहे. तर हे ग्राफ देखील इम्पॉर्टंट आहेत बघा, कायनेटिक एनर्जी विथ रिस्पेक्ट टू वायचा ग्राफ, इट इज लाईक दिस, कायनेटिक एनर्जी विथ रिस्पेक्ट टू वाय, कायनेटिक एनर्जी विथ रिस्पेक्ट टू एक्सचा ग्राफ असा येणार आहे, आणि कायनेटिक एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाइमचा ग्राफ देखील या पद्धतीनेच येतो. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आहे, दॅट इज हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन. ओके, नेक्स्ट इज द हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन. आता हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय, एका सर्टन हाईट वरून प्रोजेक्टाईल जे ते हॉरिझॉन्टली फायर केली, तर व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन असणार आहे, दॅट इज u⁻ इज इक्वल टू, वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर u i कॅप, कारण एक्झॅक्टली हॉरिझॉन्टलच व्हेलॉसिटी असणार ना, i कॅप डायरेक्शन असणार आहे. ओके, आता टी टाइम नंतर व्हेलॉसिटी किती होणार आहे, टी टाइम नंतर बघा, व्हेलॉसिटी आफ्टर टाइम टी फी इज इक्वल टू, आता हॉरिझॉन्टल तर ऍज इट इज राहणार आहे, दॅट इज u i कॅप. सुरुवातीला हॉरिझॉन्टल किती होती, u होती ना, आता देखील किती होणार आहे, यूच राहणार आहे, u i कॅप. फक्त व्हर्टिकल जी आहे ती डाऊनवर्ड होणार आहे, कारण हे बघा
स्टार्टिंग पॉइंटला यू हॉरिझॉन्टल असणार आहे. इथं थोड्या डिस्टन्सला गेल्यानंतर हॉरिझॉन्टल यूच राहणार आहे, परंतु व्हर्टिकल काय होणार आहे, ग्रॅव्हिटीमुळे व्हर्टिकल कंपोनंट वाढत वाढत जाणार आहे आणि टी टाइम नंतर तो किती होणार आहे, जीटी होणार आहे. सो मायनस जीटी जे कॅप, कारण पर सेकंड काय होतो, व्हेलॉसिटी 10 ने वाढत जाणार. व्हेरी सिंपल कन्सेप्च्युअल क्वेश्चन बघा. एक प्रोजेक्टाईल एका टॉवर वरून 40 मीटर पर सेकंड न हॉरिझॉन्टली फायर केलं. हे बघा, एक प्रोजेक्टाईल टॉवर वरून 40 मीटर पर सेकंड न हॉरिझॉन्टली फायर केलंय. तर क्वेश्चन मध्ये विचारलं की 5 सेकंड नंतर त्याची व्हेलॉसिटी किती असेल, आफ्टर 5 सेकंड त्याची व्हेलॉसिटी किती होणार. आता 5 सेकंड नंतर हा कुठेतरी खाली आलेला असणार आहे. खाली आल्यानंतर हॉरिझॉन्टल कंपाऊंड ऍज इट इज 40 असणार आहे. व्हर्टिकल कंपाऊंड बघा, इनिशियल व्हर्टिकल कंपाऊंड 0 आहे, पर सेकंड 10 न वाढत जातो. 5 सेकंड नंतर किती होणार तो कंपोनंट, 5 सेकंड नंतर, 5 सेकंड नंतर होणार आहे 50. बघा, आता दोन्ही कंपोनंट मिळाले तर रिझल्टंट व्हेलॉसिटी किती होणार आहे, रिझल्टंट व्हेलॉसिटी तर स्क्वेअर रूट ऑफ 40 स्क्वेअर प्लस 50 स्क्वेअर होणार. किंवा व्हेरी इझी क्वेश्चन, 3 सेकंड नंतर किती व्हेलॉसिटी होईल असं विचारलं तर हॉरिझॉन्टल 40 राहणार, व्हर्टिकल 3 सेकंड नंतर 30 होणार आहे. मग 40 आणि 30 दोन कंपाऊंड असेल तर रिझल्टंट व्हेलॉसिटी होणार आहे 30 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, दॅट इज इक्वल टू 50 होणार आहे. ही टी टाइम नंतरची व्हेलॉसिटी. टी टाइम नंतरचा अँगल विचारला सपोज, विथ हॉरिझॉन्टल टी टाइम नंतर किती अँगल येईल. तर नेहमी अँगल कसा काढायचा असतो, टॅन थिटा इज इक्वल टू व्हर्टिकल कंपोनंट डिवाइडेड बाय हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल झालाय 30 आणि हॉरिझॉन्टल आहे ऍज इट इज 40. ओके, टॅन थिटा इज इक्वल टू 3/4. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3/4 म्हणजे किती होणार आहे, दॅट इज 37 डिग्री. हे हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाइल मोशनची कन्सेप्ट आहे. किती इझी कन्सेप्ट आहे बघा. ओके, तर दिस इज द व्हेलॉसिटी आफ्टर टाइम टी अँड अँगल आफ्टर टाइम टी. लक्षात आलं का. बेसिक कन्सेप्ट, सिंपल कन्सेप्ट लक्षात घ्या. फॉर्म्युले सुद्धा पाठ करायची गरज पडत नाही. पुन्हा एकदा सांगतोय, हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाइल मोशन मध्ये हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी प्रत्येक पॉइंटला तेवढीच राहणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 40 न हॉरिझॉन्टली फायर केलेला असेल तर 40 कुठल्याही पॉइंटला हॉरिझॉन्टल कंपाऊंड 40 राहणार आणि व्हर्टिकल कंपोनंट पर सेकंड 10 न वाढत जाणार, तर ते खाली यायला लागले ना बॉडी. ओके, सो 3 सेकंड नंतर 30, 4 सेकंड नंतर 40, 5 सेकंड नंतर 50 अँड सो ऑन असं होणार आहे सिम्पली. आणि अँगल म्हणजे अँगल कसा काढायचा असतो, नेहमी व्हर्टिकल कंपोनंट डिवाइडेड बाय हॉरिझॉन्टल कंपोनंट, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता ज्यावेळी ती ग्राउंडला पोहोचणार त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी किती होणार आहे, विथ व्हॉट व्हेलॉसिटी इट स्ट्राइक्स द ग्राउंड. लक्षात घ्या, हॉरिझॉन्टल कंपाऊंड स्ट्राइक होत असताना ऍज इट इज यूज असणार आहे आणि व्हर्टिकल कंपाऊंड येणार आहे √2gh. कारण फ्रीली फॉलिंग मोशन मध्ये बघितलं, एच हाईट वरून एखादी बॉडी ड्रॉप केली, एच हाईट वरून बॉडी ड्रॉप केली तर त्याला एच हाईट वरून खाली आल्यानंतर किती व्हेलॉसिटी मिळते, √2gh. आणि देअरफॉर स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी म्हणजे या दोन व्हेलॉसिटीचा रिझल्टंट. स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी येणार आहे √u², म्हणजे या कंपाऊंडचा स्क्वेअर प्लस या कंपाऊंडचा स्क्वेअर, u² प्लस 2gh येणार आहे. सो दिस इज द स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी. व्हेरी सिंपल. ओके, स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी येणार आहे u² प्लस 2gh. आणि स्ट्रायकिंग अँगल किती असणार, किती अँगलला ते स्ट्राईक होणार आहे, बरोबर आहे ना. सपोज हा अँगल काढायचा आहे, हा किती अँगलला ते स्ट्राईक होणार आहे विथ हॉरिझॉन्टल. तर पुन्हा एकदा सेम कन्सेप्ट, अँगल काढण्यासाठी काय करतो, नेहमी व्हर्टिकल कंपाऊंड. नेहमी लक्षात ठेवा, प्रोजेक्टाइल मोशन मध्ये अँगल आला की व्हर्टिकल कंपाऊंड डिवाइडेड बाय हॉरिझॉन्टल कंपाऊंड, लक्षात आलं पाहिजे. आता स्ट्राईक होतानाचा अँगल काढायचा आहे ना, मग स्ट्राईक होतानाचा व्हर्टिकल कंपाऊंड किती, √2gh. आणि स्ट्राईक होतानाचा हॉरिझॉन्टल कंपाऊंड किती, u. सो टॅन थिटा इज इक्वल टू √2gh डिवाइडेड बाय u. किती इझी आहे बघा. ओके, नेक्स्ट, टी टाइम नंतरची पोझिशन काय असणार. टी टाइम नंतरची पोझिशन म्हणजे एक्स असणार आहे uxt, हॉरिझॉन्टल कंपोनंट इंटू टी म्हणजे u इंटू टी, आणि व्हर्टिकल कंपोनंट हाफ gt². टी टाइम नंतरचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट समजा एखाद्या वेळेला लागले तर या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकताय. आणि इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी असतं. आता मगाशी इक्वेशन काय होतं बघा, टॅन थिटा एक्स मायनस जी डिवाइडेड बाय 2ux² इंटू x² होतं. फक्त पहिली टर्म जी आहे ती कॅन्सल आउट होते, म्हणजे मायनस जी डिवाइडेड बाय ux म्हणजेच u असतं ना, जी डिवाइडेड बाय 2u² इंटू x². ओके, इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी देखील लक्षात ठेवू शकताय. आता याच्यास रिलेटेड काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले. टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला बघा, हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण बघितलाय 1D मध्ये, 2h/g. एक बॉडी h हाईट वरून ड्रॉप केली तर किती टाइम नंतर सरफेसला पोहोचणार आहे, √2h/g या टाइम नंतर. त्याच्यामुळे टाइम ऑफ फ्लाइट येणार आहे √2h/g.
ओके. सो टाइम ऑफ फ्लाइट व्हेलॉसिटीवर डिपेंडंट आहे का? नाही. म्हणजे याचा मिनिंग, सपोज असं सांगितलं, एका टॉवरवरून एक प्रोजेक्टाईल हॉरिझॉन्टली फायर केली 100 मीटर पर सेकंड, सॉरी 10 मीटर पर सेकंड. दुसरी फायर केली त्याच टॉवरवरून 100 मीटर पर सेकंड. सरफेसवर कोण लवकर पोहोचणार? तर आन्सर येणार आहे दोन्ही सरफेसवर एकाच वेळी पोहोचतात. ओके. किंवा असा क्वेश्चन, एक बॉडी हॉरिझॉन्टली फायर केली 100 मीटर पर सेकंडनं आणि दुसरी बॉडी तिथून काय केली, ड्रॉप केली त्याच वेळेला. एकाच वेळेला एक हॉरिझॉन्टली फायर केली आणि दुसरी ड्रॉप केली. कोण लवकर पोहोचेल सरफेसवर? तर त्याचा आन्सर देखील काय येणार आहे, कारण फ्रीली फॉलिंग बॉडीचा टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला हाच आहे ना, √2h/g. आणि त्याच्यामुळं हे बघा असं विचारलं जाऊ शकतं, एक गन हॉरिझॉन्टली गन जे आहे ते हॉरिझॉन्टल डायरेक्शन धरलेले आहे आणि बुलेट 200 मीटर पर सेकंडनं हॉरिझॉन्टली फायर केली आणि ज्या क्षणाला बुलेट फायर केली त्याच क्षणाला त्या गनच्या हाईट वरून एक स्टोन ड्रॉप केला. तर स्टोन आणि बुलेट सरफेसवर एकाच वेळी स्ट्राईक होणार आहेत. फक्त त्या दोघांचे काय असणार, डिफरंट असणार आहे. स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी डिफरंट असणार आहे, स्ट्रायकिंग अँगल डिफरंट असणार आहे. टाइम ऑफ फ्लाइट मात्र तेवढाच असणार आहे. ओके, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आफ्टर दॅट नेक्स्ट, रेंजचा फॉर्म्युला काय असतो हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन मध्ये? आता रेंज कुणामुळे क्रिएट होते, तर हॉरिझॉन्टल कंपोनंट मुळे क्रिएट होते. हॉरिझॉन्टल कंपोनंट मुळे पुढे जाणार आहे आणि त्यावेळी ते खाली पण पडत असणार आहे. ओके. सो डिस्टन्स म्हणजे काय असतं बघा, डिस्टन्स, हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे रेंज ना. तर डिस्टन्स म्हणजे काय असतं, स्पीड इंटू टाइम असतं. स्पीड इंटू टाइम म्हणजे रेंज कशी लक्षात ठेवायची बघा, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम येणार ना. म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे रेंज, किती स्पीडनं निघाली आहे हॉरिझॉन्टली, यू स्पीडनं, आणि किती वेळ ती पुढे निघाली जोपर्यंत सरफेसवर स्ट्राईक होत नाही तोपर्यंत, दॅट इज 2h/g. तर अशा प्रकारे हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन मध्ये रेंज येते u√2h/g. ओके. प्रोजेक्शन फ्रॉम ग्राउंड म्हणजे ऑब्लिक प्रोजेक्शन फ्रॉम ग्राउंड मध्ये केस काय होती, रेंजचा फॉर्म्युला काय होता, 2ux/uy/g होता. इथं फॉर्म्युला काय आहे, u इंटू √2h/g. म्हणजे रेंज कशावर डिपेंड असणार आहे, u आणि h या दोन्ही गोष्टीवर डिपेंडंट असणार आहे. रेंज हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन मध्ये कसे लक्षात ठेवायचे, स्पीड इंटू टाइम ऑफ फ्लाइट, हॉरिझॉन्टल स्पीड इंटू टाइम ऑफ फ्लाइट, दॅट इज u इंटू √2h/g. ऍक्च्युली हा फॉर्म्युला याला पण कुठल्याही प्रोजेक्टाईल मोशनला अप्लाय होतो. ओके. रेंज म्हणजे हॉरिझॉन्टल स्पीड इंटू टाइम ऑफ फ्लाइट हा फॉर्म्युला असतो. ओके. नेक्स्ट, आता याच्यामध्ये एक स्पेशल केस आहे बघा. स्पेशल केस काय आहे, अ बुलेट इज फायर्ड हॉरिझॉन्टली थ्रू 2 कार्डबोर्ड्स सेपरेटेड बाय डिस्टन्स d, द व्हर्टिकल हाईट h बिटवीन द होल्स ऑफ द कार्डबोर्ड. म्हणजे हे बघा, 2 कार्डबोर्ड असे आहेत आणि एक बुलेट जी आहे ना ती हॉरिझॉन्टली फायर केली. हॉरिझॉन्टली फायर केल्यानंतर इथं जाणार, इथून काय होणार आहे, खाली 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 जाणार आणि दुसऱ्या कार्डबोर्ड मध्ये इथं खाली होल प्रोड्यूस करणार आहे. असं ए, दिस इज ए कार्डबोर्ड, ए कार्डबोर्ड बी, दोन कार्डबोर्ड मध्ये डिस्टन्स किती आहे, डी आहे. तर ए मधलं होल आणि बी मधलं होल याच्यामध्ये किती हाईट असेल असं विचारलंय. दोन कार्डबोर्ड मधलं डिस्टन्स डी. तर फॉर्म्युला काय वापरायचा, तर रेंजचा फॉर्म्युला वापरायचा, u√2h/g ही रेंज येणार आहे. तर रेंज म्हणजे दोन कार्डबोर्ड मधलं डिस्टन्स, हे कारण हे प्रोजेक्टाईल हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशनचाच पार्ट झाला ना हा एवढा असा. रेंज म्हणजे दोन कार्डबोर्ड मधलं डिस्टन्स घ्यायचं, u ऍज इट इज √2h/g. याच्यावरून काय करायचं, h म्हणजे त्या दोन कार्डबोर्ड मध्ये तयार झालेल्या होल मधली हाईट तुम्हाला मिळणार आहे. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. ओके. म्हणजे दोन पॅरलल कार्डबोर्ड आहेत, बुलेट हॉरिझॉन्टली पहिल्या कार्डबोर्डला स्ट्राईक झाली, त्याच्यामध्ये होल पडला आणि आता दुसऱ्या कार्डबोर्डवर जाऊन स्ट्राईक होणार आहे. तर दुसऱ्या कार्डबोर्ड मध्ये काय होणार, थोडंसं खाली होल क्रिएट झालेला असणार आहे. तर ते हाईट काढण्यासाठी रेंजचाच फॉर्म्युला वापरायचा, u√2h/g. आणखी एक व्हेरी इम्पॉर्टंट याच्यामधली केस बघा, अ बॉल रोल्स ऑफ द टॉप ऑफ द स्टेअर केस. म्हणजे अशा प्रकारे एक स्टेअर केस आहे बघा, किती सिंपल कन्सेप्ट आहे. आणि याच्यावरून टॉपमोस्ट स्टेअर जी आहे म्हणजे सगळ्यात वरची जी स्टेप आहे तिथून एक बॉल जो आहे ना तो हॉरिझॉन्टली काय झाला, थ्रो केलेला आहे, हॉरिझॉन्टली थ्रो केला. तर कितव्या स्टेपवर जाऊन पडणार, कितव्या स्टेपवर जाऊन पडणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे.
एका स्टेअरच्या टॉपमोस्ट स्टेप वरून काय केलेले आहे, एक स्पियर हॉरिझॉन्टली फायर केला तर तो कितव्या स्टेपवर जाऊन पडणार. आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा बघा, हा खूपच इझी आहे. प्रत्येक स्टेपची लेंथ समजा एल असेल आणि प्रत्येक स्टेपची हाईट समजा काय असेल, एच असेल. आता हा जर असा पार्ट जर कन्सिडर केला तर ही टॉवरची केस झाली, लक्षात घ्या. हे डिस्टन्स म्हणजे काय होणार आहे, तुमचं रेंज होणार आहे. आणि हे डिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, टॉवरची हाईट होणार आहे. तर हाईट म्हणजे काय येणार आहे, सपोज ते nth स्टेपवर जाऊन काय होते, आदळते nth स्टेप. तर हाईट होणार आहे n इंटू एका स्टेपची हाईट. ओके, टोटल हाईट किती होणार आहे, n इंटू एका स्टेपची हाईट होणार आहे. आणि रेंज म्हणजे काय होणार आहे, n इंटू एका स्टेपची लेंथ. आणि पुन्हा एकदा हे रेंजच्या फॉर्म्युल्यामध्ये हे फक्त ठेवायचं आहे, u अंडर रूट 2h बाय g मध्ये हे ठेवायचं आहे. रेंज येणार आहे n इंटू एल u अंडर रूट 2 टाइम्स h होणार आहे n इंटू हाईट ऑफ इच स्टेप डिवाइडेड बाय g. आणि हे इक्वेशन सॉल्व्ह केलं की तुम्हाला कितव्या स्टेपवर जाऊन तो स्पियर पडणार आहे हे तुम्हाला मिळेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज ऑब्लिक प्रोजेक्शन. आता हे ऑब्लिक प्रोजेक्शन फ्रॉम द टॉवर जे आहे ते मोस्टली मेन्स एक्झामला येऊ शकते, नीट एक्झामला येण्याची काही शक्यता नाहीये. जास्तीत जास्त हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन मध्ये पर्यंतच काय होणार आहे, नीट एक्झामला येणार आहे. लक्षात येत आहे. ऑब्लिक प्रोजेक्शन फ्रॉम द टॉवर. ऑब्लिक प्रोजेक्शन फ्रॉम टॉवर म्हणजे काय केलेलं आहे, टॉवर वरून एकतर वर प्रोजेक्ट केलंय किंवा खाली प्रोजेक्ट केलंय असं असेल तर काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत ते सध्या तरी हे फॉर्म्युलेच पाठ करा. पहिलं इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी काय होतं, समथिंग एक्स मायनस समथिंग एक्स स्क्वेअर होतं. आता फक्त याच्यामध्ये काय होणार आहे, एच ही टर्म त्याच्यामध्ये ऍड होणार आहे. तर एच इज द हाईट ऑफ द टॉवर. म्हणजे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी होतं एच प्लस टॅन थिटा एक्स मायनस जी डिवाइडेड बाय 2 ux स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. आता टाइम ऑफ फ्लाईटचा हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, हा पाठ करून ठेवा. समजा एक प्रोजेक्टाईल टॉवर वरून प्रोजेक्ट केली तर टाइम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला येणार आहे uy बाय जी प्लस अंडर रूट uy बाय जी स्क्वेअर प्लस 2h बाय जी. हे अपवर्ड प्रोजेक्ट केलेलं असेल, तर डाऊनवर्ड प्रोजेक्ट केलेलं असेल तर uy बाय जीचं फक्त मायनस uy बाय जी करायचं आहे. uy बाय जीचं फक्त मायनस uy बाय जी येणार आहे. आणि एच मॅक्स किती येणार आहे, सेम फॉर्म्युला uy स्क्वेअर बाय जी मध्ये हाईट ऑफ टॉवर फक्त ऍड होणार आहे. आणि स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी पुन्हा एकदा अंडर रूट u स्क्वेअर प्लस 2gh येते. आता हा जो ग्राफ आहे ना तो लक्षात ठेवा, हा जो चार्ट आहे ना तो खूप महत्वाचा आहे. हा चार्ट, या चार्ट मध्ये काय काय दिलंय बघा. ग्राफ नंबर 1 जे आहे ते फ्रीली फॉलिंग बॉडी आहे, फ्रीली फॉलिंग बॉडी. ओके, तर ग्राफ नंबर 1 से रिलेटेड डिस्प्लेसमेंट इक्वेशन आर एच इज इक्वल टू हाफ जीटी स्क्वेअर आणि स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी येणार आहे अंडर रूट 2gh किंवा जीटी. त्याच्यानंतर ग्राफ नंबर 2 म्हणजे काय, बॉडी खाली फेकली, यू व्हेलॉसनं खाली फेकली तर याचं इक्वेशन येतं ut प्लस हाफ जीटी स्क्वेअर आणि स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी येते अंडर रूट यू स्क्वेअर प्लस 2gh. त्याच्यानंतर थर्ड ग्राफ म्हणजे काय केलेलं आहे बघा, यू व्हेलॉसनं बॉडी वर फेकलेली आहे, सरळ वर फेकली, सरळ वर यू व्हेलॉसनं. तर याचं इक्वेशन येतं मायनस ut प्लस हाफ जीटी स्क्वेअर आणि स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी पुन्हा एकदा यू स्क्वेअर प्लस 2gh येते. त्याच्यानंतर फोर्थ ग्राफ म्हणजे काय, यू व्हेलॉसनं तिरकं फेकलं आपण ऍट अन अँगल थिटा, तर मायनस यू साइन थिटा इंटू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर आणि स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी येणार आहे अंडर रूट यू स्क्वेअर प्लस 2gh. तोच फॉर्म्युला येतो ऍक्च्युअली, यू स्क्वेअर प्लस 2gh. आणि यू व्हेलॉसनं खाली जरी फेकलं, बघा एक महत्वाची गोष्ट आहे, एक बॉडी यू व्हेलॉसनं सरळ वर फेका, यू व्हेलॉसनं सरळ खाली फेका, यू व्हेलॉसनं तिरकं वर फेका किंवा यू व्हेलॉसनं तिरकं खाली फेका किंवा यू व्हेलॉसनं हॉरिझॉन्टल फेका, स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी सगळ्या केसमध्ये तेवढीच येते. आणि स्ट्रायकिंग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो यू स्क्वेअर प्लस 2gh. हे एक कॉमन फॅक्टर आहे, लक्षात ठेवा. मी काय सांगितलं, एक बॉडी यू व्हेलॉसनं सरळ वर फेका किंवा यू व्हेलॉसनं सरळ खाली फेका, टॉवर वरून म्हणतोय मी, यू व्हेलॉसनं बरोबर हॉरिझॉन्टली फेका किंवा यू व्हेलॉसनं थीटा अँगलला वर फेका किंवा यू व्हेलॉसनं थीटा अँगलला खाली फेका. सगळ्या केसमध्ये सेम काय येतं, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी म्हणजे सॉरी, सगळ्या केसेसमध्ये स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी, ग्राउंडवर ज्यावेळी स्ट्राईक होणार ना त्यावेळी स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी सगळ्या केसेसमध्ये तेवढीच येते, दॅट इज अंडर रूट यू स्क्वेअर प्लस 2gh एवढी येते. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे हे याच्यास रिलेटेड. ओके, तर प्रोजेक्टाईल मोशनशी रिलेटेड हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके स्टुडंट्स.